त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी बहुल पश्चिम पट्ट्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात भात लागवडीची लगबग चालू असून जवळपास आज मितीला 40 ते 50% भात लागवडी पूर्ण झाल्यात। यंदाच्या खरीप हंगामात मे व जून महिन्यांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे काही प्रमाणात भात रोपे खराब होऊन पुनर्लागवडीसाठी भात रोपांचा तुटवडा पडू नये याकरिता आपत्कालीन व्यवस्थापन व पारंपरिक भात शेतीला छेद ठेवून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त SRT व 4 सूत्री भात लागवड करावी असे आवाहन खरीप हंगाम पूर्व कार्यशाळांमध्ये तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी केले होते। त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मंडल कृषी अधिकारी RN चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे नांदगाव को येथे सहाय्यक कृषी अधिकारी सुनीता जाधव यांनी विविध मोहिमांद्वारे शेतकऱ्यांना 4 सूत्री भात लागवडीचे महत्त्व पटवून देत व प्रत्यक्ष शेतावर भात लागवडींमध्ये सहभागी होत मोठ्या प्रमाणात 4 सूत्री भात लागवडीचा अवलंब शेतकऱ्यांनी केलाय। पेंढ्यातील पालांश व सिलिकॉनचा फेर वापर, गिरीपुष्प हिरव्या पालाचा खत म्हणून वापर, भात रोपांची नियंत्रित लागवड 15 बाय 25 सेमी हेक्टरी 2.66 लाख रुपये, युरिया DAP ब्रिकेट खताचा वापर यामुळे हेक्टरी 30 ते 40% उत्पादनात वाढ होते। कृषी विभागाच्या विविध मोहिमांमुळे परिसरातील शेतकरी व सरपंच वनिता गवळी यांनी समाधान व्यक्त केले। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।